देवेंद्र सरकारनं 100 दिवस पूर्ण केलेत। या 100 दिवसात राज्यातल्या जनतेला काय मिळालं याचा आपण गेले काही दिवस स्पॉटलाइटमध्ये सातत्याने आढावा घेतोय। मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरातल्या जनतेच्या नव्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, या सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीबद्दल त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात याविषयीचा हा रिपोर्ट। राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप एकमेकांसमोर उभी ठाकली होती। त्यात मुंब्रा कळव्याचा अपवाद वगळला तर ठाणे शहराच्या तिन्ही भागातून सेना भाजपची सरशी झाली आहे। एकनाथ शिंदे, संजय केळकर आणि प्रताप सरनाईक यांच्या पारड्यात ठाणेकरांनी मत टाकून या नेत्यांवर विश्वास टाकला। विशेषतः भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडून ठाणेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। MSRDCचे मंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातले आहेत। घोडबंदर रस्त्यावरील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रश्न असेल किंवा खाडीमधील तसंच तलाव परिसरातील अतिक्रमण हटवून आदिवासींना न्याय देण्याची मागणी असेल, हे प्रश्न तातडीने लोकप्रतिनिधींनी सोडवावेत अशी मागणी ठाण्यातील नागरिक करतायत। हे सगळे लक्षात घेता ठाण्याचे जे मुख्य प्रश्न आहेत त्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा, आणि ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाण्यातले रस्ते तयार होणं फार महत्त्वाचं आहे। ठाणे मुंबईला जोडणारे 3 महत्त्वाचे रस्ते आज अपूर्ण अवस्थेत पडलेले आहेत। सरकारकडून आणि खास करून बांधकाम मंत्र्यांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत की ते रस्ते प्राधान्याने लवकरात लवकर पूर्ण होतील। ठाणे जिल्ह्यातल्या तासगार टेक्निकल हायस्कूल आहे त्या विद्यार्थ्यांचं काय परिणाम झाले। 1 महिना शाळा बंद आहेत, कॉलेज बंद आहेत, मुलं वाऱ्यावर आहेत, हा बेसिक प्रश्न आहे। बाकी आदिवासींचे प्रश्न वगैरे अजूनही कोणत्या परिस्थितीत सुटले नाही आहेत। ठाण्यातले तर बरेचसे मोठे प्रोजेक्ट अजून आहेत, ते प्रोजेक्ट यायचे आहेत। नुसता घोषणा करून कोणत्याही प्रकारे मार्ग येत नाही, पण कृती केली पाहिजे। ठाणे जिल्ह्यावर सेनेचा वरचष्मा असतानाच ठाण्यावर भाजपनं 20 वर्षांनंतर झेंडा फडकावला। ठाण्यातील LBT आणि टोलचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं। ठाण्यात स्वच्छता मोहीम राबवली असली तरी शहरात अस्वच्छता आहे, तसंच इतर प्रश्न देखील प्रलंबित असल्याचा आरोप विरोधक करतायत। ठाण्यातलं कोणता अजून परत मला तर वाटत नाही का असा प्रश्न सोडवलेला आहे त्यांनी। एकही प्रश्न नाही। त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। स्वच्छता मोहीममध्ये बघा ना तुम्ही परिस्थिती, ठाणे महानगरपालिकेमध्ये बघितली असेल तर गेल्या 22 वर्षापासून शिवसेना भाजपची सत्ता आहे। शिवसेनेच्या भाजपची सत्ता असताना या शहरामधले अनेक प्रकल्प रखडले गेलेले आहेत। विरोधकांनी देवेंद्र सरकारची कामगिरी नकारात्मक असल्याचं सांगितलं असलं तरी कळव्यात 72 एकरच्या भूखंडावर BKCच्या धर्तीवर नवीन व्यापार क्षेत्र उभारण्याबरोबरच ठाणे मेट्रोला देखील हिरवा कंदील दाखवण्याचं काम सरकारनं केलंय। शहरात स्वच्छता अभियान राबवत असतानाच आता येऊरचा डोंगर काचमुक्त करण्यात येणार आहे। तसंच भविष्यात ठाण्यातील कोपरी पुलाचं रुंदीकरण देखील करण्यात येणार असल्याचं ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर सांगतायत। जे 15 वर्षात जे त्यांना शक्य झालं नव्हतं राष्ट्रवादी आणि आघाडीच्या सरकारला, तर मिनी BKC ही शेवटी या सरकारची देण आहे। आम्ही याचा पाठपुरावा केला होता। या भागातल्या निरनिराळे जे प्रकल्प आहेत डेव्हलपमेंटचे, वाहतुकीचे जे प्रकल्प आहेत, मेट्रोला त्यांनी मान्यता दिली। 25,000 कोटी रुपयाचं बजेट या ठिकाणी मुंबईहून ती मेट्रो जी आहे ती थेट अगदी भिवंडीपर्यंत जाण्याला मान्यता मिळाली। ठाण्याच्या माध्यमातून आजवर अनेक दिग्गज लोकप्रतिनिधी सत्तेत आले आणि गेले। शहर विकासाबरोबर सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत या नेत्यांचा मोठा वाटा राहिलाय। यावेळी तर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, संजय केळकर यांच्या रूपात एक धाडसी नेत्यांची फौज ठाण्याचं प्रतिनिधित्व करतीये। त्यामुळे नव्या सरकारच्या या शिलेदारांकडून ठाणेकरांना जास्त अपेक्षा असणं स्वाभाविकच आहे। विकास काटे, साम TV, ठाणे।